पहिल्या सर्वसाधारण सभेत सगळ्यांचा जो आता पहिल्यांदा जे नगरसेवक बोलायला उठले आजच्या सभेत तो पहिला प्रश्न त्यांनी कुत्र्यांचा मांडला आणि त्यांनी आकडेवारी सादर केली. तर गेल्या 5-6 वर्षात खूप जणांना त्याचा त्रास झालेला आहे. खूप शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊन त्यांना इजा झालेली आहे. त्या संदर्भात सभेच्या शेवटी मी आयुक्त साहेबांना सांगितलं की प्रत्येक क्षेत्रीय कार्य कमीत कमी एक श्वान संगोपन केंद्र असावे आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक श्वान वाहक गाडी कंटिन्यू फिरत राहावी, जेणेकरून या सर्व भटक्या कुत्र्यांना एका ठिकाणी आपल्याला ठेवता येईल आणि त्यांना अन्न खाद्य देऊन त्यांची सांभाळ सुद्धा होईल. दुसरा एक विषय होता पिण्याचा सूचना दिल्या आहेत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, मी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न पाण्याचा घेतलेला आहे आणि मी बराच वेळा माध्यमांना सुद्धा सांगितलंय की स्वच्छ नियमित पाणी शहराला देणे ही माझं कर्तव्य आहे आणि मी नक्कीच त्याच्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. आणि आजच मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पण म्हणण्यातून तेच आलं पाण्याच्या समस्या. तर आयुक्तांना हे निर्देश दिले की पुढच्या जीबीच्या आधी हा जो जुना ठेकेदार आहे भामास्केड पाईपलाईनचा तो एलिमिनेट करावा आणि नवीन निविदा प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी पुढच्या जीबीच्या आधी. आणि त्याच्यात काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या आधीच आम्हाला सांगा, म्हणजे जेणेकरून आम्हाला त्याच्यावर काम करता येईल. करणार का आणि निधीचं, कारण की निधी नाहीये असं सगळं नगरामध्ये प्रशासकीय काळातील झालेल्या कामांची ही निविदा किंवा श्वेतपत्रिका काढावी सर्वांचं म्हणणं आहे. नक्कीच आयुक्तांना त्या संदर्भात आदेश देईल. पुढच्या जीबी पर्यंत याविषयी काही म्हणजे असं काही तुम्ही निर्णय घेणार का? कारण की निधी तर नाहीये सध्या. आम्ही एक आढावा बैठक घेतली आर्थिक निधीची कमतरता आहे, पण ज्या काही योजना राबवायच्यात राज्य सरकार आम्हाला नक्कीच त्याच्यात मदत करणार आहे. प्रशासकीय राजवट 4 वर्ष महापौर निधी बंद झाला होता, पण या वर्षीपासून तो चालू होईल आणि गरीब रुग्णांची नक्कीच त्याच्यातून मदत होईल. क्रीडाकडे फार दुर्लक्ष होतंय. क्रीडाविषयी धोरणाविषयी तुम्ही काय सांगाल? क्रीडासाठी एक स्वतंत्र योजना किंवा एक स्वतंत्र सर्वां शहरासाठी उपयुक्त असं एक क्रीडांगण भव्य दिव्य बांधायचं आमच्या डोक्यात आहे. त्या संदर्भात मी राज्य सरकारकडे पाठपुरावा. जे खेळाडू महानगरपालिकेत भरती केले होते त्यांना टेबल दिलेले आहेत, त्यांना आधी क्रीडाविषयीची कामं मिळत नाही असं काहींनी खाजगीत सांगितलं. काय सांगा तुम्ही? क्रीडाविषयक कसली काम? म्हणजे त्यांना क्रीडाचं काम हवं आहे, परंतु त्यांना असं टेबलवरती बसवलेलं आहे म्हणजे खेळाडू घडवण्यासाठी. मग त्यांनी मला भेटावं, निवेदन द्यावं. मी त्या संदर्भात क्रीडा अधिकाऱ्यांना सांगून नक्कीच त्याच्यात मार्ग काढून त्यांना न्याय देईल. चौकशी करण्याचे नाही, एकच अधिकारी होता आणि त्याला सर्व हक्क मध्यंतरीच्या काळात घेण्यात आले होते आणि त्या अधिकाऱ्याकडून सर्व जनतेचा किंवा सामान्य नगर सदस्यांचा पण अपमान होत होता. सर्वांनी त्याबद्दल तक्रार केली. आता सर्व क्षेत्रीय कार्यालयात सर्व अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना समान हक्क द्यावे अशा सूचना आयुक्तांना दिल्या. पदभार स्वीकारला तुम्ही आणि त्यानंतर तसंच तुम्ही ज्या काही काय आव्हानं? मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना बोलून घेणार आहे, त्यांच्या समस्या ऐकून घेणार आहे आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सुधारणा कसं करण्यात येईल. एखादी लॅब चालू करायचा माझा संकल्पना आहे. त्या लॅबमध्ये जेव्हा शालेय विद्यार्थी पुस्तकांमधून पाठन करतात किंवा अभ्यास करतात तेवढ्या प्रमाणात त्यांच्या डोक्यात तेवढं कन्सेप्ट जात नाही किंवा ते शिकत नाहीत. लॅबमधून प्रक्रियेद्वारे किंवा प्रॅक्टिकलद्वारे त्यांना सांगण्यात आलं तर त्यांना शिक्षण प्रक्रियेत जास्त सुविधा देण्यात येतील किंवा त्यांना शिकायला मदत होईल. दिवंगत आता सर्वच नगर सदस्यांनी त्याबद्दल दुजोरा दिलेला आहे आणि विरोधी पक्ष नेते, आयुक्त, गटनेते आणि आम्ही मोजके काही नगरसेवक मिळून नवीन प्रशासकीय इमारतीला भेट देणार आहोत. एक कन्सल्टंट नेमणार आहोत, एक आर्किटेक्ट नेमणार आहोत आणि अजित सृष्टी किंवा अजितदादांचा भव्य दिव्य ब्रॉन्झचं स्मारक उभारण्याच्या बाबतीत सर्वांचं एकमत आहे. ते खूप चांगल्या पद्धतीचं कसं असू शकतं याकडे लक्ष देऊन त्याचं एक भव्य दिव्य दालन आम्ही उभे करणार आहोत. हे सभागृहाच्या आधी घरात असलं तर नक्कीच आरोग्य समिती आम्ही बऱ्याच नगर सदस्याचा सूर आला की हेच आयुक्त असावे. तुमची काय भूमिका असेल? सावंत हर्डीकर खूप कर्तृत्ववान आणि आपल्या परिसराची माहिती असणारे आणि सर्व कामांबद्दल त्यांना ज्ञान असणारे आयुक्त आहेत. ते नक्कीच चांगलं काम करतात आणि शहराच्या जनतेला न्याय देऊ शकतात. त्यामुळे ते अधिकारी कंटिन्यू राहिले तरी काही हरकत नाही. महापालिका टॅक्स स्वरूपामध्ये
टॅक्स वाढी करून नागरिकांकडून वसूल केला जाणार आहे का? टॅक्स वाढण्याचा असा काही प्रस्ताव आहे का बजेटमध्ये? नाही, आयुक्तांना आता शेवटला जे मी सूचना दिल्या त्याच्यात आबई योजना चालू करावी ही पण सूचना दिली. त्यामुळे वाढीव जो टॅक्स आहे तो माफ करावा आणि वन टाइम सेटलमेंट आबई योजनेच्या द्वारे आपण करून घ्यावी असं सूचना दिली. भाऊ पाहिला तर त्याची पण दुरावस्था झाली, याविषयी काही भूमिका आणि प्रत्यक्ष पाहणी करणार आहात का त्याविषयी? मी पाहणी सुद्धा केली आणि मागच्या मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी माझ्याकडे तक्रार आली होती, तेव्हा DCP साहेबांची मान्यता त्या रस्ता चालू करायला राहिली होती. तर DCP साहेबांना सुद्धा मी फोन केला आणि त्यांची NOC मागून घेतली. लवकरात लवकर तो रस्त्याचं काम चालू होईल आणि स्मार्ट सिटीचं जे 20% काम अपूर्ण राहिलंय, तर श्रावण हर्डीकर साहेब आणि माझी एक वैयक्तिक मिटिंग झाली, त्याच्यात ते 20%चं रिवाईज करायचं काम आम्ही त्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. आणि शहरात जे सर्वत्र CCTV लावलेले आहेत, जे बंद आहेत, ते पूर्णतः चालू आणि एका ठिकाणी संकलित व्हावे असा प्रयत्न करणार आहोत. नाही, पण ते जे फुटपाथ DP प्लॅन हा विकास आराखड्याच्या बाबतीत असं माझं आयुक्तांना सजेशन राहील की एकदा सादरीकरण व्हावं सर्व JB पुढं, सर्व नगर सदस्यांपुढं. नक्कीच नागरिकांची कुठे गैरसोय होणारी, नक्कीच नागरिकांवर अन्याय कुठे होणारी, ते DP प्लॅन आपण त्या दृष्टीने प्रयत्न करून रद्द करायचे आणि जिथं नागरिकांची सोय होणार आहे तिथं काय आवश्यकता नाही. भाऊ शेवट वगैरे करण्याचा काही विचार आहे का? तर कॅन्सर हॉस्पिटल आपल्या इथे चालू होतंय शेरगावला आणि बर्न हॉस्पिटल सुद्धा चालू होते. राहिला विषय तो जे मोठ्या ट्रीटमेंट आहेत, ICU युनिट आपलं चालू करायचं एक उद्देश आहे. YCM मध्ये 7व्या मजल्यावर रिकामा मजला आहे, तिथं 100 बेडचं ICU युनिट चालू करावा अशी माझी मागणी, जेणेकरून पेशंटची सोय होईल. आणि डॉक्टरांचा जो विषय तो मला तपासावा लागेल आणि तपासल्यानंतर त्याच्यात काहीतरी चुकीचं आढळल्यावर त्याच्यात योग्य ते कारवाई करू. धन्यवाद.